कमळे काय झालं? इथं का बसलीस? चल आराम कर. नाही, आराम बिराम आता काय नाही. अवं म्हणायचं की नाही, आराम हराम असतोय. तो आता कामं करायची. पावसाळा जवळ आलाय, शेतातले कामं येते. मला ती कामं केली पाहिजेत. हे कमळे, ते समजा सोड आणि येत्या वर्षीच्या अभ्यासाचं काय ते बघ. अगं शेतातली कामं करायला मी आहे की. तू फक्त मुंबईला जायचा विचार कर बघू. हाय, किती वेळा सांगू तुला? कशाला परत परत तो विषय काढायलास? माझं ठरलंय, नको काढू तो विषय. मी इथनं कुठं बी जाणार नाही. मी सगळी आबांची कामं करणार. कमळे थांब. अगं मी बी येतो तुझ्या संग. सायकलला जाऊ आपण. काकी मी बी जातो कमळी संग. हे कसं शक्य आहे? याचने रिक्षात बसवलं होतं मी. नाही नाही, बंड्या तुला भास व्हायलेत. तुला भास व्हायले. पास नाही, आलोय मी. बोंबला मेलो आता मी सरू काकींना तर सांगून बसलोय की ऋषीभाऊ परत गेले आणि कमीला बी हेच सांगितले. आता त्यासनी एक गावात दिसले की दोघे बी जीव घेतील माझा. बंड्या, ऋषीभाऊ, अहो तुम्ही परत कशाला आला? कशाला म्हणजे? लक्षात ठेव, कमळीला घेतल्याशिवाय जाणार नाहीये मी इथनं. अयो, काय करू आता मी? यासनी गावातनं घालवायला पाहिजे, पण कसं? बंड्या, तर लक्ष आहे. बरं सोड, ऐक, माझं एक काम कर. माझी इथे राहायची काहीतरी सोय कर, बाकीचं मी बघतो. हा, ती सुद्धा मावशी सांगत होती मला, तिचा गडी पळून गेलाय म्हणून. मग यासनी तिकडेच ठेवतो, म्हणजे हे बी जातील पळून. अरे हे काय, कुठे लक्ष आहे? होईल ना सोय? हा, होणार की सोय होणार. चला करतो तुमची सोय. काय नाव आहे हॉटेलचं? हा चला सांगतो की या. ऋषी भाऊ, हे तुमचं हॉटेल. हे गोट्यात नाही, इथं राहायचंय. कुठं हरवलात? अरे इथे कसं राहू मी? दुसरी काहीतरी चांगली सोय बघ ना बंड्या, प्लीज. ऋषी भाऊ, इथं फक्त राहायचं नाही, इथली सगळी कामं करावी लागणार आहे तुम्हासनी. म्हणजे अहो म्हणजे काय, तुम्हाला काय वाटलं तुम्हाला कोणी इथं फुकट राहून देणार आहे होय? फुकट कोणाला राहायचंय? पैसे देणार आहे मी. ओय, पैसे नको, कामगार पाहिजे मला. ह्या सुधा मावशी इथल्या मालकी नाहीत. आमचा एक कामगार पळून गेला म्हणून तुला इथं राहायला देतोय. आणि इथं राहायचं असेल ना तर इथली समधी कामं करावी लागतील. गाई म्हशींचं दूध काढायचं, यो गोठा साफ ठेवायचा, शेतात जाऊन वैरण घेऊन यायचं, बैलांना झुपायचं, नांगरायचं, जे पडल तर काम करावं लागेल. आणि कटाळा केला तर चालणार नाही बरं का. आणि जमत नसल तर आत्ताच निघायचं, नाहीतर लाथ मारून हाकलून देईन. हा न यो सुटा बुटातला कामगार नकोय मला. आमची जनावर शिंगावर घेतील. ठीक आहे, ही कापडं घाल आणि शेतात जाऊन जनावरसनी वैरण घेऊन ये. तसा आमचा एक माणूस गेलाय पुढं. बंड्या, ह्याला आपलं शेत दाखव जा. तरी मला वाटलंच होतं ऋषी भाऊ तुम्हाला नाही जमायचंय. त्यापेक्षा एक काम करा, जावं परत मुंबईला. सगळ्यात भारी पर्याय आहे ह्यो. नाही, मुंबईला तर मी जाणारच नाही. कमळीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी मला ही कामं करायला लागली ना तरी चालेल, करीन मी. कमळीच्या भविष्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये माझ्यासाठी. चेंज करून येतो, तुम्हाला शेत दाखव.
चाललंय तुम्ही? वैरण घेऊन तुम्ही शेतात होता ना हो? सर मी काय विचारालोय, शेतावर तुम्हीच होता ना हो? हो मीच होतो. अरे बापरे ऋषी भाऊ, अहो तुम्ही गेलता ना, परत कधी आला? वा, छान ऍक्टिंग केलीस. त्याला सगळं माहितीये, यानेच माझी राहण्याची आणि कामाची सोय केली. सर का आलाय तुम्ही परत? एक मिनिट, मी ड्युटीवर आहे आणि मी ड्युटीवर असताना फक्त ड्युटी करतो, कोणाशी काही बोलत नाही, तर माझी मालकीण चिडते. एक्सक्यूज मी. सायकलला काय झाले निंगे, कसं पडला तुम्ही? म्हणलं काय चाललंय तुझं? ए आस्तीन के साप, तो शानपणा तुला कोणी करायला सांगितलेला? जरा थांबा, मी सांगतो तुम्हाला. कमळे, हे बघा तुम्ही काळजी नका करू, आणि सुरू काकीला पण जाऊन सांगा, मी रात्रीच त्यांना पळवून लावतो. आणि ते गेले नाहीत तर मी तुझ्याकडे बघतो.